अकोट येथे नुकतेच शेतकरी काव्य परिषद संपन्न झाली। त्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी आहे, मात्र आज तोच शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे। या संदर्भात सर्वसामान्य जनतेच्या मध्ये जागृतीची गरज असून सोबतच निर्णय घेणाऱ्या यंत्रणेत सुद्धा जागृतीची प्रकाशनी गरज आहे, असे विचार उपस्थित कवींच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात आले। त्यासाठी जागतिक कृषी दिन तथा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती पर्वावर या काव्य परिषदेचे आयोजन अकोट शहर येथे करण्यात आले होते, असे प्रतिपादन लोकजागर मंचाचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी केले। यापुढील काव्य परिषद मुंबई येथे आमदार वर्गासाठी होणार असून कालबाह्य कायदे व शेतकरी विरोधी कायदे बदलण्याची गरज आहे, हे त्यांना आमचे कवी पटवून देतील, असे सुद्धा अनिल गावंडे या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना सांगितले। उत्पादन खर्च व बाजार भावातील तफावत, गावखेड्यातील राजकारण, पुढारी वर्गाची पोकळ आश्वासने, हुलकावणी देणारा पाऊस, शेतकरी विरोधी यंत्रणा, पडणारे भाव, कमी होणारे उत्पादन यावर या सर्व कवींनी परखडपणे भाष्य करून श्रोतृ वर्गाला हसत हसत विचार करायला भाग पाडले। आज राज्यातील व देशातील राजकीय परिस्थिती विषय सुद्धा त्यांनी अप्रतिम कविता सादर करून श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या। शेतकरी वर्गाचे सुद्धा त्यांनी प्रबोधन केले। शेवटी जगाचा पोशिंदा जगला पाहिजे या सर्वांनी भर दिलाय। 2 सत्रात झालेल्या या काव्य परिषदेला भरघोस प्रतिसाद मिळालाय। या काव्य परिषदेचे संचालन महेंद्र कराळे यांनी केले, तर लोकजागर मंचाचे अनिल गावंडे व प्रतिभा साहित्य संघाचे विठ्ठल कुलट यांच्या नेतृत्वाखाली उत्तम आयोजन करून या शेतकरी काव्य परिषदेची सांगता करण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट। कळले पाहिजे त्याच्या माध्यमातून हा एक शेतकरी काव्य परिषदेचा आयोजनाचा हा वास्तविकता प्रायोगिक प्रयोग आहे। दुसरी शेतकरी काव्य परिषद जी आहे ती आपल्याला येत्या काळात शक्य झालं तर महाराष्ट्रामध्ये जर अधिवेशन असेल तर आपण मुंबईमध्ये शेतकरी परिषद जी घेतलेली आहे कायद्याची त्याने पहिली परिषद मुंबईमध्ये घेतलेली आणि शेतकऱ्याच्या जीवने कायदे आहे त्याचा जर बदल करायचा असेल तर लोकसभेचे जे सदस्य आहेत त्यांना ते शेतकरी कायदे समजून घेणं गरजेचे आहे। येणार पावसाय कमाय बापा बीज तुझू दे गर्भात पीक येऊ दे बाळंतीना तुझी हजार लेकर धरणी बाळंतीना तुझी हजार लेकर सांग पूजू किती लाल रंगाचे दगड काळ्या आईला दे हिरवं लुगड सांग पूजू किती लाल रंगाचे दगड काळ्या आईला दे हिरवं लुगड काळ्या रानात सांडेल धान वावरात ही पिकेल सोन गातील पाखर तुझंच गाणं मुक्या प्राण्यांचं ठेवर भान पीक डोलून करील भजन पीक डोलून करील भजन नव्या नवरी वाणी शृंगार शेती करेल येणार पावसाय कमाय बापा येणार पावसाय कमाय बापा कस भकास बघते पीक पाण्यासाठी कस भकास बघते पीक पाण्यासाठी जसं माये विना उपाशी अनाथ पोर कोंब निपजला वर्षावात सुखान कोंब गिळला हो आभाळाच्याच मुखान डांगीच जळतय फूल घरी इजते जळती चूल मुके उपाशी रानात